जाऊया पुढच्या अशाच आणखी एका बातमीकडे। नवी मुंबईजवळच्या नेरूळमध्ये एका 16 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे। मुलीची छेड काढल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय। मुलीच्या तक्रारीनंतर तिच्या घरच्यांनी या मुलाला जबर मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये या मुलाचा मृत्यू झालाय। नेरूळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी मुलीचे वडील, भाऊ आणि मावस भावासह 5 जणांना अटक केलेली आहे। मृत मुलगा आणि मुलगी अल्पवयीन असल्याने त्यांचे चेहरे अस्पष्ट करण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत। स्वाती, काय नेमकी या घटनेबाबत आणखी सविस्तर माहिती मिळते? एकंदरीतच ही दोन्ही मुलं एकाच शाळेमध्ये एका कॉलेजमध्ये शिकत होती आणि काहीतरी छेडछाडीचा प्रकार झाल्याचं मुलीच्या घरी कळलं आणि त्या समजुतीतून मुलीच्या वडील आणि भावांनी या मुलाला त्याच्या घरी जाऊन त्याच्या सोसायटीच्या परिसरामध्ये जाऊन त्याला मारहाण केली आणि या मारहाणीतूनच त्या मुलाचा मृत्यू झाला। या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धन्यवाद स्वाती, दिलेल्या माहितीबद्दल। स्वाती नाईक आमचे प्रतिनिधी आपल्यावर होत्या। तर नेरूळमध्ये एका 16 वर्षाच्या मुलाला मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालाय। मुलीची छेड काढल्याच्या रागातून ही हत्या झालेली आहे। अर्थात पुढची कारवाई पोलिसांनी सुरू केलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।